लंडनहून जय भीम सगळ्यांना असं म्हणत प्रेम बिऱ्हाडे नावाच्या एका तरुणाने व्हिडिओ काढला। व्हिडिओमध्ये अशा काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या की त्या व्हिडिओवर सगळीकडूनच संताप व्यक्त केला जाऊ लागला। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। काय आहे या व्हिडिओमध्ये? काय बोलतोय हा तरुण? या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूज 18 लोकमतच्या चॅनलला सबस्क्राईब करा। शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य म्हणत या तरुणाने एक व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर पोस्ट केला। व्हिडिओमधला हा तरुण लंडनमध्ये नोकरी करतो। यात त्याने त्याच्या कंपनीचं ID दाखवून सांगितलंय की मला या कंपनीनं नोकरीवरून काढून टाकलंय। ही नोकरी पुण्याच्या कॉलेजमुळे गेली असल्याचं त्याने त्याच्या व्हिडिओत म्हटलंय। आमचा समाज पुढे गेलेला यांना बघवत नाही असं म्हणत महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केलं नाही, माझ्या कंपनीला कॉलेजनं हवं तसं कोऑपरेट केलं नाही आणि त्यामुळे माझा आज जॉब गेलाय असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केलाय। व्हिडिओ व्हायरल होताच यावर संताप व्यक्त केला गेला, पण याविषयी आमच्या पुण्याच्या रिपोर्टरने इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा त्याला या व्हिडिओविषयी काय समजलं ते जाणून घेऊयात। पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अंडर असणाऱ्या मॉडर्न कॉलेजच्या एका माजी विद्यार्थ्यांनी 2 दिवसापूर्वी मॉडर्न कॉलेजवरती एक आरोप केला आणि त्यामध्ये त्याने सांगितलं की मला ब्रिटनमध्ये जो जॉब लागलाय ती नोकरी मी आता सोडतोय, कारण कॉलेजमध्ये जे डॉक्युमेंट मला हवे होते ते कॉलेजचे डॉक्युमेंट मागितल्यानंतर मला माझी जात विचारण्यात आली आणि त्यानंतर जी कागदपत्र आवश्यक होती कंपनीला, ब्रिटनच्या कंपनीला देण्यासाठी, ती कागदपत्र देण्यासाठी कॉलेजनं मात्र टाळाटाळ केली। आता या आरोपानंतर ज्या पुरोगामी संघटना आहेत किंवा ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत, अगदी प्रकाश आंबेडकरांपासून RPI आठवले गट असेल, RPI खरात गट असेल, या सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरलाय। विद्यार्थ्यांना केलेला तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यानं जे कारण सांगितलंय की मला माझी नोकरी केवळ कॉलेजनं माझी जात विचारून कागदपत्राची पडताळणी करायला जी आहे ती टाळाटाळ केली आणि म्हणून मला राजीनामा द्यावा लागतोय। आता या सगळ्यानंतर पुण्यातल्या या मॉडर्न कॉलेजनं एक पत्रक काढले आणि त्या पत्रकात ज्या खरं तर ज्या गोष्टी सांगितल्यात त्यानुसार, कॉलेजच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठलंही जातीचा उल्लेख त्या मुलाला कागदपत्र देताना केलेला नाहीये। त्या मुलाशी आमचं बोलणं झालेलं आहे। यासह ज्या कंपनीमध्ये तो जॉब करतोय त्याला जॉब अजून गेलेला नाहीये। कंपनीचे आतापर्यंत कॉलेजला एकूण 3 मेल आलेले आहेत आणि त्या मेलला आम्ही व्यवस्थितरित्या रिव्हर्ट केलोय। गेल्या 5 वर्षाचा त्या विद्यार्थ्यांचा डेटा आम्हाला तपासायचा होता। जी कागदपत्र मागण्यात आली होती कंपनीकडून किंवा त्या विद्यार्थ्यांकडून, ती गेल्या 5 वर्षाच्या रेकॉर्डची कागदपत्र होती आणि ते जी कागदपत्र आहेत ती गोपनीय असतात आणि त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो। केवळ यामुळेच ती कागदपत्रे वेळेत पोहोचू शकली नाहीयेत। आम्ही कुठलाही जातीचा उल्लेख त्या विद्यार्थ्याला बोलताना केलेला नाहीये असा दावा जो आहे तो आता मॉडर्न कॉलेजकडून करण्यात आलेला आहे। मी परत सांगतो, विद्यार्थ्यांनी जो आरोप केला होता तो जो प्रेम बिऱ्हाडे नावाचा हा खरं तर विद्यार्थी आहे, मॉडर्नचा माजी विद्यार्थी आहे, त्यांनी आरोप केला होता की माझा जॉब केवळ कॉलेजने जे डॉक्युमेंटेशन करायला टाळाटाळ केली त्यानंतर मला जात विचारण्यात आली आणि म्हणून माझा जॉब गेला आणि त्यानंतर आता कॉलेजचं जे एक्सप्लेनेशन आहे ही सगळी माहिती गोपनीय आहे। प्रेम बिऱ्हाडे याला जॉब गेलेला नाहीये। चुकीची भूल जी आहे ती केली जात आहे, कॉलेजच्या विरोधात खोटी माहिती पसरत आहे असं कॉलेजचं म्हणणं आहे। तर आमचं काल त्या विद्यार्थ्याशी बोलणं देखील झालेलं आहे। आम्हाला कंपनीचे 3 मेल आलेत, म्हणजे ज्या ब्रिटनच्या कंपनीत त्याला जॉब लागलेला आहे असा दावा तो प्रेम बिऱ्हाडे करत होता, त्या कंपनीचं कॉलेजशी मेलवरून बोलणं झालेलं आहे, पण त्यांनी एव्हिएशन एक्सचा उल्लेख केला। हा जो मेन डॉक्युमेंट होता एव्हिएशन एक्स तो काढायला वेळ लागतो, माहिती गोळा करायला उशीर लागला आणि त्यांनी आम्हाला 5 वर्षाचं रेकॉर्ड विचारलं होतं विद्यार्थ्यांनी आणि तो रेकॉर्ड देण्यासाठी हा सगळा वेळ लागलाय असं स्पष्टीकरण आता मॉडर्न कॉलेजकडून देण्यात आलंय। मॉडर्न कॉलेजने प्रेम बिऱ्हाडेची नोकरी गेलेलीच नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। प्रेम बिऱ्हाडेने मात्र त्याची नोकरी गेल्याचं म्हटलंय। या व्हायरल व्हिडिओनंतर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात उडी घेतली आहे। मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने कॉलेजसमोरच आंदोलन केलंय। प्रेम बिऱ्हाडेची बाजू ऐकून घेण्यासाठी आम्ही त्याला संपर्क साधला आणि विचारलं, तुमची नोकरी आहे की गेली आहे? प्रेमने मी योग्य वेळ आल्यावरच याचं उत्तर देईन असं म्हटलंय। तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।